नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या नानापेठ परिसरा येथे आणि एकंदरीत आंदेकर कुटुंबियांचं जे साम्राज्य होतं ते साम्राज्य उद्ध्वस्त करायला मात्र बरेच दिवस झाले हे सुरू आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल यांच्या वतीने मोठा फौजफाटा आपल्याला लावलेला पाहायला मिळतोय। आणि एकंदरीत आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की जे जेसीबी आहे ते जेसीबीच्या माध्यमातून आता जे काही इलिगल अनधिकृत बांधकाम आहे ते देखील यावेळी पाडण्यात आलेलं आहे। आणि एकंदरीतच या ठिकाणी पुणे महानगरपालिकेकडून चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आलेला आहे आणि पोलीस प्रशासनाकडून देखील याची सगळी व्यवस्था आहे ती ठेवण्यात आलेली की इथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता मात्र पोलीस प्रशासनाने देखील यावेळी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि ही कारवाई गेल्या 8 दिवसापासून सुरू आहे आणि यासमोर अजून किती दिवस चालणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण खरा एक प्रश्न समोर आपल्या उद्भवतो तो म्हणजे की वर्षानुवर्ष हे बांधकाम सुरू होतं पण मात्र पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला आताच का जाग आली हा मोठा प्रश्न सध्या पुणेकरांच्या पुढे उद्भवतोय। कारण की वर्षानुवर्ष हे बांधकाम होतं पण आताच्या बांधकामावरती हातोडा मात्र चालवला गेलेला आहे आणि इथले नागरिक सुद्धा हेच म्हणतात की हे बांधकाम वर्षानुवर्ष होतं मात्र या ठिकाणी आताच ही कारवाई का केली जाते। तर पोलीस प्रशासनाला मी यावेळेस ही विचारणा केली असता त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे की जे कोणी गुंड प्रवृत्तीचे जे नागरिक असतील जे लोक असतील त्यांच्यावरती पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन अशाच प्रकारे हातोडा चालवणार आहे, त्यांचं साम्राज्य उद्ध्वस्त करणार आहे असं देखील यावेळी त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीतच आम्ही पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी विचारणा केली असता मात्र त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार केलेला आहे। मात्र आमचे इथे एकंदरीत इन्स्पेक्शन सुरू आहे आणि जे इलिगल जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती आम्ही मात्र नक्कीच हातोडा लावणार आहे हे देखील पुणे महानगरपालिका आणि प्रशासनाच्या वतीने मात्र ठामपणे सांगण्यात आलेलं आहे। आणि आता ही कारवाई अजूनही किती दिवस चालणार आहे हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे।